तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, राम राम, गुड मॉर्निंग. सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर बऱ्याच शेतकरी मित्रांचं मला मेसेज आले की आता इथून पुढे कुठली पिकं करावी, कशाला भाव राहील काय. तर फेब्रुवारी मार्चमध्ये तुम्ही बघू शकता आता चालूला टमाट्याला मार्केट कमी आहे, पण उन्हाचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे टमाट्याची शिफ्टिंग जरा कमी होणार आहे. त्यामुळं टमाट्याला तर पहिल्यांदा मार्केट राहणार आहे. 15 मेच्या पुढे ज्यांचा बाजारात टमाटा चालू होईल तो टमाटा मार्केटमध्ये फुल भावात जाणार आहे. ही आता 2-3 वर्ष झालं माहीत आहे. आणि भाजीपाला म्हटला तर तुम्ही बघू शकताल, मेथी, कोथिंबीर, शेपू, पालेभाजीचे मार्केट वाढणार आहे ती, कारण उन्हाचं प्रमाण वाढालं आहे. मुळडाचं पाणी कमी व्हायला लागलं आहे. आता तुम्ही बघू शकता इकडं आपला मेथीचा एक प्लॉट मी धावतो तुम्हाला, जबरदस्त उगवण शक्ती झालेली आहे. पण नियोजन टाईट आहे, कारण की मेथी अशी सहजासहजी येत नाही. तिला जास्त पाणी झालं तरी बी वांबाळते, कमी पाणी पडलं तरी बी जळते. आता हे तुम्ही बघू शकता एक आपण काटून 2 कट टाकलेलं आहे मेथीचं, जबरदस्त उगवण शक्ती झालेली आहे. आता एक माता फुटायला चालू आहे. अजून 1-2 दिवसात माझा अंदाज आहे माता फुटेल, आणि माता फुटल्यानंतर ही अजिबात वांबाळणार नाही. आता हिला एक उगवून चांगलं एक 10 दिवस तर झाल्यानंतर पाणी थोडं जास्त खपतं आहे, पण 10 दिवसापर्यंत पाणी अजिबात खपत नाही. एक लय झालं आपण आता हे रेन पाईप हातरलेला आहे, तर फक्त आपण रोज अर्धा तास पाणी सोडतो मेथीला. तर बघा ही मेथी एक नंबर आहे. 2 कट म्हणजे जवळजवळ एक रान 20 गुंठ भरल, 18 ते 20 गुंठ. त्याच्यात आपण 50 ते 55 किलो बीट काढून टाकलेला आहे. बरेच जण काल मला म्हणली पेरले का तुम्ही, काय केले. तर आपण पेरलेलं नाही मित्रांनो, रान रोटरलेलं होतं, काटले आहे आणि नंतर पुन्हा रोटरलेली आहे. त्यामुळे उगवणशक्ती चांगली झालेली आहे. आणि पेरलेल्या भाजीचं काय होतं तर ॲव्हरेज थोडा कमी पडतं आहे, बी कमी पडतं आहे ह्याच्या पेरणी यंत्रातनं, त्यामुळं ॲव्हरेज कमी निघतं आहे. आता कमीत कमी माझा अंदाज आहे ह्याच्यात आपण एक लय काय नाही म्हणलं तरी 7 ते 8 हजार ते 10,000 पेंडी काढू शकता. 50-55 किलो बी आहे. आणि आता चालूला मार्केट वाढायला लागले, ती 6 रुपये 7 रुपये झाले. आणि 2 तारखेपासून रमजान असल्यामुळं हे मेथीचं मार्केट वाढेल अशी मला तर आशा आहे. कोथिंबीर, मेथी, भाजीपाल्याचं प्रत्येक भाजीपाल्याची मार्केट रमजानमध्ये वाढते ती, आणि टमाट्याचं सुद्धा वाढणार आहे. बरेच शेतकरी घाबरायला लागले की अजून बी मार्केट नाही. जवळजवळ 3 ते 4 महिने झालं मार्केट पडलेलं आहे टमाट्याचं, 5 रुपये 6 रुपयाच्या वर मार्केट नाही. पण आता एक 10 ते 12 दिवस अजून दम काढा, ज्यांचं प्लॉट चालू आहे त्यांचं 10-12 दिवस दम काढा, मार्केट वाढेल याची मला तर खात्री आहे 100%. कारण की दरवर्षी रमजानमध्ये थोडं मार्केट हालते, कमीत कमी 10 रुपये 12 रुपये तर होईल मार्केट, ना 15 होईल जास्तीत जास्त. पण 15 मे ते 20 मेच्या पुढे नंतर टमाट्याचे आता लागणी किती बी झाल्या, मला लय बरीच म्हणली शेतकरी की आमच्या इकडं लागणी एवढ्या येत्या तेवढ्या येत्या. पण लागणी किती होते ह्याला महत्त्व नाही, तर माल किती जणांचं सेट होतं आहे, सेटिंग किती जणांची होते ह्याच्यावर इथून पुढे भाव ठरणार आहे. कारण इथून पुढे ऊन वाढलेला आहे, 30-30, 35-34 टेम्परेचर व्हायला लागलं आहे. आता हे आपल्याबरोबर प्लॉट बरेच जणांचं प्लॉट बघितलं मी बोकाडायला लागले तर, पण आपल्या प्लॉटला अजून तर काय तशीही नाही. कारण की आपलं ट्रीटमेंट बी तसंच आहे, फवारणी वेळेवर आहे, त्या याला खाद्य टायमावर आहे. त्यामुळे प्लॉट आता तर तुम्ही बघू शकता जबरदस्त पोझिशन आहे. काल जवळजवळ मोहोळच्या पलीकडून आपल्याकडे प्लॉटवर शेतकरी आलं बघायला, ते सुद्धा म्हणली 1 नंबर प्लॉट आहे. असा प्लॉट अजून कुठंच बघितला नाही त्यांनी. आणि विशेष म्हणजे मल्चिंग टाकलेलं नाही. बरीच जण मला म्हणते ते मल्चिंग टाका, हे करा ते करा, पण मल्चिंगवरचं प्लॉट बोकाडायला लागले तर हे खात्री देऊन सांगतो मी. कारण की ऊन वाढलं आहे, मल्चिंग तापतंय, जमीन खाली तापली की मुळ्या गरम व्हायला लागले, त्या माती गरम झाल्यामुळं मुळ्याला उष्णता तयार व्हायला लागली, आणि पाणी सोडलं की गरम वाफ तयार व्हायला लागले आतमध्ये. त्यामुळं मल्चिंगवर प्लॉट आता इथून पुढे तर करायचं असलं तरी करू नका. मल्चिंग टाकायचंच असलं तर त्याला एक पर्याय आहे की मल्चिंग हातरायचं, त्याला वरनं गिरू आपला बोरमधला निघतंय, लाल गिरू. बऱ्याच ठिकाणी मी आपण काय अजून तसं केलेलं नाही, पण बऱ्याच ठिकाणी शेतकरी असं करतात की गिरूचं पाणी तयार करतात आणि त्याच्यावरनं लेप देते ते, आणि मग त्याच्यावर लागण म्हणजे गरम होत नाही मल्चिंग त्यामुळं. पण माझा तर अंदाज आता इथनं पुढे मल्चिंगची काय गरजच नाही. कारण की इथून पुढे काय थ्रिप्स तर कंट्रोल होतं आहे, आणि पाणी ज्यांना कमी पडतं आहे त्यांना कोळ्या, आणि उन्हाळ्यात जास्त म्हणलं तर बोकड्यासाठी आपल्याकडे आहे तीच औषधं. आणि लागण जर करायची असली तरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो करू शकता तुम्ही, पैसे होणार हे मी गॅरंटी देऊन सांगतो. पण प्लॉट आणायचं आपल्या हातात आहे, पुढे मार्केट राहणारच ही तर गॅरंटी देऊन सांगतो.
इतके दिवस काय लागणी भरपूर होत्या. नोव्हेंबर महिन्यातले 70 रुपये 60 रुपये 50 रुपये मार्केट बघून बऱ्याच शेतकऱ्यांनी लागण केली. आता आपल्या प्लॉट बरोबर बी लागणी आहे ते असं म्हणते ती. आपण काय अजून कोणाच्या प्लॉटवर गेलेलं नाव. 1-2 प्लॉट मी बघितलेला आहे तर पण असं बोकडाला चालू झाले आता त्यांचं. तर बोकड्यासाठी तुम्ही आपलं टॅबलेट्स आणि बायो 303 मारू शकता. आपल्या 8 दिवसाला बायो 300 आणि टॅबलेटचा हात आहे. 1 नंबर तुम्हाला सांगतो. हे बघा तुम्ही, अजून तर कुठं बोकडा नाही, खापा नाही, काय नाही. आणि मालाची सेटिंग पण चांगली आहे. जबरदस्त मालाची सेटिंग व्हायला लागली. हे बघा 1 नंबर मालाची सेटिंग आहे. आणि मार्केट राहील न राहील मार्केटचं काय नाही, पण उत्पन्न काढायचं आणि पिकवायचं आपल्या हातात आहे. त्यामुळे मार्केटचा विचार न करता उत्पन्न कसं वाटतं हे बघा. पैसे काय 10 रुपयाने गेले तर पैसे होणारच आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. चला.